आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण मुंबईमध्ये हिंदी आणि मराठी भाषेवरती वाद चालू झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या गोष्टीमध्ये संपूर्ण मराठी माणसं, जे मध्यमवर्गीय माणसं आहेत, मराठी असो की हिंदी असो, ते परप्रांतीय असो, हे सर्व याच्यामध्ये एकमेकाशी वाद तयार करायला सुरू झालेले आहेत. पण हे आपण नेहमी बघतोय की जे सत्तेधारी असतात, की जे राजकारणी लोक आहेत, ते हमेशा या गोष्टीमध्ये तुम्हाला वेगळं फोडण्यासाठी, तुम्हाला तुमच्यामध्ये वाद निर्माण करून ते त्यांचं स्वार्थ साधण्यासाठी या गोष्टी करतच राहतात. अगोदर पण आपण बघितलं होतं की हिंदू मुस्लिम हे कंटिन्यू वादग्रस्त चालूच होतं. आता हिंदू मुस्लिमचा विषय थोडासा थंड झाला, तर आता मराठी आणि हिंदी या भाषेचा वाद सुरू झाला. पण आपण जर ठरवलं की जे लोक बाहेरून येत आहेत, आपल्याला जर ते हिंदीत नाही बोलायचं आहे तर नका बोलू. त्यांना जर मराठी येत नसेल तर तुम्ही त्यांच्या दुकानामध्ये नका खरेदी करू. तुम्ही दुसऱ्या दुकानाकडे जावा, जे लोक मराठी बोलत आहेत किंवा जे मराठी आहेत त्यांच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही खरेदी करा. जे रिक्षावाले आहेत, जे मराठी बोलत आहेत त्यांच्याकडे जावा. कुणाशी वाद करण्यामध्ये काय गरज आहे? तर त्याला जर मराठी येतच नाही आहे, त्या रिक्षावाल्याला किंवा त्या दुकानदाराला मराठी येत नाही आहे, त्याच्याशी वाद कशाला करत बसता की तू मराठीतच बोल, त्याच्याशी भांडणं करत बसताय. त्यापेक्षा सरळ तुम्ही ते दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन घ्या ना. अशा लोकांशी वाद करण्यापेक्षा तुम्ही सरळ साध्या मार्गाने पण ही गोष्ट करू शकता की बाबा मला माझ्या भाषेचा अभिमान आहे, मी माझ्या महाराष्ट्रात माझीच भाषा बोलणार. तर हे प्रेमाने सुद्धा होऊ शकतं ना. त्यासाठी वाद करण्याची काय गरज आहे?